सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 3, या कोकणात हे सुंदर पावस गाव, याचा भाग 2. पावसला जाण्यासाठी म्हणून मला भाट्याच्या खाडीवर जायचं होतं. खाडी कुठे आहे हे मला माहीतही नव्हतं, म्हणून एक हमाल केला. त्याच्याजवळ माझी बॅग दिली आणि भाट्याच्या खाडीवर घेऊन चल असं त्या हमालाला सांगितलं. इकडून घाटीवरून जाऊ असं म्हणत त्या हमालानं माझी बॅग त्याच्या हाती घेतली. घाटीवरून चल नाहीतर पाठीवरून चल, लवकर चल असं त्या हमालाला उत्तर देऊन मी त्याच्याबरोबर चालू लागलो. भाट्याच्या खाडीवर आलो. एका होडीत बसलो. खाडी पार केली आणि पलीकडे भाटिये पूर्णंगड या एसटी गाडीत बसलो. गाडी सुरू झाली. मैल 1.5 मैल अंतर गेली आणि भाट्याच्या पुढे एक मोठी चढण चढून गाडी जाते न जाते तोच समुद्राला लागून एखादं छोटं पठार असावं असा लहानसा प्रदेश लागला. गाडीच्या उजव्या बाजूला रत्नागिरीजवळील समुद्र दिसत होता. लाटांचा आवाज होत होता. समुद्रात होड्या आणि जहाजं मोठी दिमाखात डुलत असलेली दिसत होती. दूरवर रत्नागिरीचं बंदर दिसत होतं. त्या बंदराभोवतीचा दीपस्तंभ पहारेकऱ्यासारखा समुद्रात अगदी ताठ उभा असलेला दिसत होता. अधूनमधून नारळी पोफळीच्या बागा दिसत होत्या. भाटे सोडल्यावर काही वेळातच असं हे सुंदर दृश्य मोटारीतून मी पाहत होतो. आता गाडी भाट्यापासून बरीच पुढं आली होती. रस्ता खूपच खराब लागला होता. गाडी अगदी कातळावरूनच चालली होती. वाटेत मोठमोठे खाच खळगे होते. क्वचित कुठं कुठं दगड रस्त्यात पडलेले होते. त्यामुळं गाडी काही वेळा इतकी उडे की अनवधानानं बसलेल्या पॅसेंजरचं डोकं तो बाकावरून उडाल्यामुळं क्वचित गाडीच्या टपाला पण लागत होतं. थोड्या वेळातच पावसच्या परिसरात गाडी शिरली. रस्ता अति अरुंद असा लागला, इतका की समोरून एखादं वाहन आलं की आमच्या गाडीला वा त्या वाहनाला थोडंसं मागं पुढं करून किंवा थोडीशी माघार घेऊनच मगच जायचा मार्ग करावा लागत होता. त्यातून रस्त्याच्या दुतर्फा घरं कशी अगदी मार्गाला चिकटून असलेली. गाडी चालताना सुद्धा घराची कौलारं गाडीला खेटावयास येत होती. कधी कधी तर घराच्या अंगणात लावलेल्या जास्वंदीच्या डहाळ्या आणि झाडांच्या फांद्या थेट गाडीत डोकावून जात होत्या. खऱ्या खऱ्या अर्थानं कोकणातील प्रवास म्हणता येईल असा भाटे पावस हा माझा 8 मैलांचा प्रवास आता शेवटाला आला होता. गाडी पावसच्या एसटी स्टँडवर येऊन थडकली होती. मी पावसच्या मोटार स्टँडवर उतरलो. स्टँडवरील एका मुलाला बोलावलं. त्याला सांगितलं मला देसाई आंबेवाल्यांकडे जायचंय, त्यांच्या घरी मला घेऊन चल. त्या मुलाबरोबर देसायांच्या घरी जावयास निघालो. देसायांच्या घराजवळील गौतमी नदीवर हल्ली असलेला पूल त्यावेळी नव्हता. उन्हाळ्याचे दिवस, नदीत पाणी तसं नव्हतंच. कुठं तुरळक डबकेवजा होतं, पण ते सुद्धा
पादत्राणं भिजतील इतकंच. बाकी नदीची एखाद्या छोट्या वाळवंटासारखीच परिस्थिती होती. नदीच्या पात्रातून शेवट थोडीशी चढण चढून मी देसायांच्या घराजवळ आलो. पाहतो तो घरासमोर कोकणातील पद्धतीचं अंगण. अंगणाच्या अगदी तोंडालाच 5-6 फुटांच्या अंतरावर 2 लाकडी खांब पुरलेले. त्यात सुताराकडून पाडलेली गोल भोकं आणि त्या भोकातून 3 कळकाचे बांबू आडवे टाकलेले. त्यातील 2 वरचे बांबू बाजूला सारले आणि मी आत अंगणात शिरलो. अंगणात आंब्याच्या साठ्याची ताटं उन्हात वाळत ठेवलेली दिसत होती. आजूबाजूला आंब्याच्या काही भरलेल्या तर काही रिकाम्या पेट्या पडलेल्या होत्या. अंगणातून मी देसायांच्या ओटीवर आलो. मला पाहून माझघरातून देसायांचा एक लहान मुलगा म्हणजे चिरंजीव दिलीप बाहेर ओटीवर आला. त्याला म्हटलं, मी स्वामींकडं आलो आहे. त्यानं मला माझं नावगाव विचारलं. मी त्याला सांगितलं, माझं नाव भट, मी सांगलीहून आलो आहे. तो मुलगा आत गेला आणि परत आला आणि म्हणाला, आप्पा विचारतायत मुंबईच्या फडक्यांचे भातसे का? मी हो म्हटलं. तो मुलगा पुन्हा आत गेला आणि बाहेर आला. मला म्हणाला, जेवायला चला. घराबाहेरील डोणीवर हातपाय आणि तोंड धुवून मी माझघरात भोजनास गेलो. माझघरात देसायांकडील काही मंडळी भोजनास बसली होती. त्यांचं भोजन उरकतच आलं होतं. जवळच मांडलेल्या एका पानावर मी भोजनास बसलो. माझ्या समोरच माझघराच्या उत्तरेकडील दरवाजाजवळ पूर्वेस तोंड करून तेजस्वी कांती असलेली, तरतरीत सरळ नाक असलेली, डोळ्यात ध्यानयोगाचं तेज दृग्गोचर होत असलेली आणि गौरकाय अशी एक व्यक्ती भोजनास बसली होती. केस अगदी विरळ असे कापलेले, मलमलची पातळशी शुभ्र बाराबंदी घातलेली आणि गुडघ्यापर्यंत शुभ्र पंचावजा धोतर परिधान केलेली ही व्यक्ती विचारवंत, विवेकी आणि तत्त्वज्ञ आहे हे त्या व्यक्तीकडे पाहून सहजच असं समजत होतं. स्वामी स्वरूपानंद म्हणून म्हणता ते हेच असं मी लगेचच ओळखलं होतं. आज इथेच थांबूया. उद्याच्या भागात आपण या 3ऱ्या प्रकरणाचा 3रा भाग ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.